हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे 29 तारखेला जी पॅरामेडिकलची स्टाफ नर्सच्या पदाची जी एक्झाम झाली आहे त्यामधील पहिल्या शिफ्टचा जो पेपर आहे तो पहिल्या शिफ्टचा पेपर आपण आणलेला आहे. मित्रांनो, जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा आणि जे कोणी फर्स्ट शिफ्टमध्ये पेपर होतं त्यांना क्वेश्चन पेपर पाठवा, जेणेकरून ते रिलेट करतील क्वेश्चन आणि आन्सरमधील किती वगैरे आलेत बरोबर वगैरे. ठीक आहे, तर पहा, तर चला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज डेली डोज ऑफ फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड, डेली डोज ऑफ फॉलिक ॲसिड रिकमेंडेड फॉर अ वुमन प्लॅनिंग टू हॅव प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी फॉलिक ॲसिडची किती गरज असते डेलीसाठी, तर ती किती असते, 400 मायक्रोग्राम ही डेली गरज असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विच हार्मोन प्रायमरली फॅसिलिटेट्स सर्वायकल डायलेटेशन फर्स्ट स्टेज ऑफ लेबर. फर्स्ट स्टेज ऑफ लेबरमध्ये सर्वायकल डायलेटेशनसाठी कोणता हार्मोन यूज केला जातो किंवा असतो, तर तो कोणता असतो, इस्ट्रोजन हार्मोन असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, विच टाईप ऑफ सेल प्रायमरली टार्गेटेड अँड डिस्ट्रॉयड बाय HIV व्हायरस. HIV व्हायरस काय आहे, ह्युमन इम्युनो व्हायरस. ठीक आहे, तर कशावरून डिस्ट्रॉय केला जातो, हेल्पर T सेल डिस्ट्रॉय केला. नेक्स्ट क्वेश्चन, पेशंट इन अ थर्ड स्टेज ऑफ हायपोवोलेमिक शॉक, व्हॉट पर्सेंटेज ऑफ ब्लड वॉल्यूम टिपिकली लॉस्ट ॲट दिस स्टेज. ब्लड वॉल्यूम किती लॉस होतो कोणत्या शॉकमध्ये, हायपोवोलेमिक शॉकमध्ये, तर किती होत असतो, 30 ते 40% म्हणजे पर्सेंटेजमध्ये ब्लड वॉल्यूम असतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन रूट ऑफ ऑक्युपेशनल एक्सपोजर टू किमोथेरपी. किमोथेरपी काय आहे, जेव्हा आपण कॅन्सरचे ड्रग वगैरे देतो त्याला किमोथेरपी म्हटलं जातं. तर किमोथेरपीमध्ये सगळ्यात जास्त एक्सपोजर कोणतं होतं, तर ते स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट म्हणजेच डर्मल एक्सपोजरचा जास्त एक्सपोजर त्याच्यामध्ये दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट ऑफ प्लॅसेंटा प्रिव्हिया जेव्हा झालं तेव्हा महत्त्वाचं मॅनेजमेंट काय आहे, जेव्हा ॲक्टिव्ह ब्लिडिंग असते तेव्हा, तर त्या ठिकाणी कोणतं केलं जातं, इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन हा त्याचा सर्वात डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ नर्स इज केअरिंग ऑफ न्यूबॉर्न ऑफ अ डायबेटिक मदरचा बेबी आहे न्यूबॉर्न, त्याच्यासाठी विच कंडिशन इज मोस्ट ॲट रिस्क ऑफ इमिडिएटली आफ्टर बर्थ, तर मोस्टली त्याच्यामध्ये मॅक्रोसोमिया ही कंडिशन रिस्कमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेशंट विथ अ रिसेंट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन सगळ्यालाच माहिती असेल, सडन हार्ट बंद होत असतं, डेव्हलप्स अ पिंकी फ्रोथी स्मुटम अँड सिव्हिअर डिस्निया, विच लंग साऊंड इज मोस्ट लाईकली टू हर्ट ड्युरिंग द ॲस्कल्टेशन. जेव्हा हे घडतं तेव्हा साऊंड कसा आवाज येतो, तर तेव्हा हा क्रॅकलचा साऊंडचा आवाज येत असतो. त्यानंतर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हेपॅटायटिस व्हायरस इज अ DNA व्हायरस, तर याच्यामध्ये फक्त हेपॅटायटिस B व्हायरसच हे जे आहे जे DNA व्हायरसमध्ये मोडलं जातं. कोणतं व्हायरस आहे, हेपॅटायटिस B व्हायरस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज प्रायमरी कॉज ऑफ लॅक्टोज इंटॉलरन्सचं प्रायमरी कारण काय आहे, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे डिफिशियन्सी ऑफ लॅक्टोज एन्झाईम. जेव्हा लॅक्टोज एन्झाईमची डिफिशियन्सी होती तेव्हा त्याचा इंटॉलरन्स दिसून येतो. ठीक आहे, तर हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ रेनल कार्सिनोमाचा सगळ्यात मेजर रिस्क फॅक्टर काय आहे, तर सिगरेट स्मोकिंग खूप महत्त्वाचा त्याचा रिस्क फॅक्टर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमनली यूज इमेजिंग टेस्ट टू डायग्नोस ऑफ हायड्रोसेफॅलससाठी सगळ्यात महत्त्वाची टेस्ट कोणती, जेणेकरून आपण ते डायग्नोज करू शकतो, तर ती कोणती टेस्ट असते, कम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन. कोणती, कम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन ही जी असते, जेणेकरून ह्या गोष्टी समजून येतात लवकर. पहा नेक्स्ट, व्हॉट इज द बेस्ट डिस्क्रिप्शन ऑफ ओम्फॅलोसिल काय असतंय, बेबीमधून जेव्हा कोणताही पार्ट पोट्रुजन होतो, म्हणजे बाहेर येतो, तर त्या पार्टला ओम्फॅलोसिल म्हटलं जातं. तर ते कोणतं पार्ट आहे, हर्निएशन ऑफ ॲब्डोमिनल कंटेंट थ्रू अम्बिलिकल कॉर्ड. तर अम्बिलिकल कॉर्ड थ्रू काय होतं, ॲब्डोमिनलचे जे कंटेंट आहे ते बाहेर येतात, तर त्याला ओम्फॅलोसिल म्हटलं जातं. व्हॉट डज द कॅन्सर स्टेजिंग क्लासिफिकेशन T1 N0 M0, तर पायाच्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, बऱ्याच जणाला माहिती असेल, बऱ्याच जणाला माहीत नसेल. तर ट्युमर, नोड आणि मेटास्टॅसिस ह्या 3 गोष्टी असतात. तर आता याच्यामध्ये 1 म्हणजे
छोटीशी ग्रोथ कोणतरी झालेली आहे. N0 म्हणजे लिम्फ नोडमध्ये काही नाही आहे आणि मेटास्टॅसिसमध्ये स्प्रेड पण काही नाही आहे. तर याचं काय असणार आहे, जे कॅन्सरचं क्लासिफिकेशन आहे जे इनिशियलचं, तर ट्युमर स्टेजिंग त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजून जाईल. बघा, छोटं 1 आलं आहे म्हणजे त्यामुळं स्मॉल लोकलाइज्ड ट्युमर झालेलं आहे. N0 आहे म्हणून त्यामुळं काय झालं, तिथं लिम्फ नोड नाही आहे. आणि N0 म्हणजे काय, तिथं मेटास्टॅसिस पण नाही आहे तिथं. ठीक आहे, तर समजला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द टर्म इटिओलॉजी रेफर्स. खूप इझी क्वेश्चन आहे. इटिओलॉजी म्हणजे काय असते, तर सगळ्यांनाच माहीत असेल. इटिओलॉजी इट मीन्स द कॉज ऑफ अ डिसीज ऑर ओरिजिन ऑफ अ डिसीज. काय, कॉज ऑफ अ डिसीज ऑर ओरिजिन ऑफ अ डिसीज. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर आर द टेस्टीज लोकेटेड इन द मेल बॉडी. टेस्टीज कुठे लोकेट केले जातात मेल बॉडीमध्ये, तर कुठे असतात, मोस्टली टेस्टीज आर इन अ स्क्रॉटम. Testes are located in a scrotum outside the abdominal cavity. Testes are located in the scrotum outside the abdominal cavity. तर नेक्स्ट क्वेश्चन काय याच्यामध्ये, द प्रोसेस ऑफ युट्रस इज रिटर्निंग टू इट्स पोझिशन आफ्टर चाइल्ड बर्थ. जेव्हा चाइल्डचा बर्थ होतो तेव्हा युट्रस आपल्या नॉर्मल पोझिशनमध्ये येतो. त्या पोझिशनला काय म्हटलं जातं, तर ते काय असतं, द फिजिओलॉजिकल चेंज रिटर्न टू इट्स नॉर्मल साईज अँड शेप. तर त्याला काय म्हटलं जातं, इनोल्युशन असं त्याचं नाव आहे. ठीक आहे, जेव्हा युट्रस जे आहे बेबी बर्थ झाल्यानंतर जे पुढची काही प्रोसेस असते काही काळाची, तर ती जेव्हा युट्रस आपल्या व्यवस्थित लोकेशनमध्ये येतं तर त्या प्रोसेसला इनोल्युशन असं म्हटलं जातं. त्यानंतर सोपा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी कॅलरीज आर प्रोव्हाइडेड बाय 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट. न्यूट्रिशनमधला क्वेश्चन आहे पहा याच्यामध्ये. 1 ग्राम ऑफ हाऊ मेनी कॅलरीज आर प्रोव्हाइडेड बाय 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्समधून पोचले जातात, तर किती असतात, तर युजली पहा फॅटमध्ये जे आहे तर ते 9 असतात. त्यानंतर कार्बोहायड्रेटमध्ये हे जे आहे तर 4 असतात. ठीक आहे, बाकीच्या आणखीन 4 9. ठीक आहे, तर पहा नेक्स्ट किती आहे मग करेक्ट आन्सर, हाऊ मेनी कॅलरीज आर प्रोव्हाइडेड बाय 1 ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स. करेक्ट आन्सर इज 4. नेक्स्ट क्वेश्चन, विच लेयर ऑफ द ब्लड वेसल इज मोर कॉमनली अफेक्टेड बाय द अथेरोस्क्लेरोसिस. काय क्वेश्चन आहे, विच लेयर ऑफ द ब्लड वेसल इज मोर कॉमनली अफेक्टेड बाय द अथेरोस्क्लेरोसिस. तर अथेरोस्क्लेरोसिस काय असते, जेव्हा हार्टमधील जे ब्लड वेसल्स असतात किंवा बॉडीमधील जे काही ब्लड वेसल असतात, ब्लड वेसलमध्ये त्या वेसल्समध्ये ट्युनिका इंटिमा, ट्युनिका मीडिया, ट्युनिका ह्या प्रकारचे ब्लडचे लेयर्स असतात. तर लेअरमध्ये जो प्लक असतो, फॅट असतो, तो फॅट कोणत्या ठिकाणी कलेक्ट होतो असं त्यांना विचारायचं. तर तो फॅट कोणत्या ठिकाणी कलेक्ट होतो, कोणत्या ब्लड वेसलमध्ये, आतल्या मधल्या किंवा बाहेरच्या, कोणत्या ठिकाणी, तर मोस्टली हा कुठल्या ठिकाणी ब्लड कलेक्ट होतो, तर हा ट्युनिका इंटिमामध्ये होतो. इंटिमा ही सगळ्यात आतली मधली ब्लड वेसल आहे, त्याच्यामध्ये हे ब्लडमध्ये फॅट कलेक्ट होतो. ठीक आहे, तर समजलं क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑर्गन इज प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर एक्सचेंज ऑफ वेस्ट प्रोडक्ट बिटवीन फेटस्ट अँड मदर ड्युरिंग प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा बाळातून आणि मदरमधून जे वेस्ट प्रोडक्ट जे एक्सचेंज होतं, ते एक्सचेंज कशाद्वारे होतं, तर ते कशाद्वारे होत असतं एक्सचेंज, प्लासेंटाद्वारे त्या गोष्टी एक्सचेंज होत असतात. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग आर कॉमन सिम्पटम ऑफ शॉकिंग पेशंट. जेव्हा पेशंट शॉकमध्ये असतो तेव्हा कॉमन सिम्पटम कोणकोणते असतात, तर पायाच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मोस्टली दिसून येतात. त्याच्यामध्ये कोल्ड क्लेमी स्किन असते, हायपोटेन्शन असते आणि टॅकिकार्डिया असते. ह्या गोष्टी त्या पेशंटमध्ये मोस्टली जेव्हा शॉकमध्ये पेशंट जातो तेव्हा ह्या गोष्टी दिसून येतात. ठीक आहे, तर आन्सर काय असेल, ऑल ऑफ द अबोव आन्सर असेल. नेक्स्ट, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MTP. MTP काय आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. जेव्हा हे ॲक्ट काढलेलं आहे त्या ॲक्टमध्ये जेव्हा बेबी वगैरे अबॉर्ट होतं, त्या अबॉर्ट न करण्यासाठी हा शासनाने ॲक्ट काढलेला आहे. काय फुल फॉर्म असणार आहे, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. नेक्स्ट आहे, वेअर इज द
व्हेर इज द अप्रोप्रिएट साईट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ हेपॅटायटिस बी वॅक्सिन इन अ न्यूबॉर्न. न्यूबॉर्नमध्ये हेपॅटायटिस बी वॅक्सिन द्यायची कोणती साईट आहे असं क्वेश्चन विचारलेला आहे. तर आन्सर काय, वास्टस लॅटरॅलिस मसल त्याचा आन्सर आहे. आपण हेपॅटायटिस बी वॅक्सिन कुठं देतो, वास्टस लॅटरॅलिस मसल या ठिकाणी देतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज प्रायमरी पर्पज ऑफ प्री इम्प्लांटेशन ऑफ जेनेटिक टेस्टिंग बिफोर एम्ब्रियो इम्प्लांटेशन इन विट्रो फर्टिलायझेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय विचारलं आहे, प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग कशामध्ये करतो, प्रायमरी पर्पज याचं कशासाठी असते. तर याचं प्रायमरी पर्पज असते की जे बच्चू आहेत, जो बाळ आहे, त्या बाळाला काही डिसीज वगैरे आहेत का ते ओळखण्यासाठी हा केलं जाते. तर काय आन्सर आहे, टू टेस्ट फॉर जेनेटिक डिसीज अँड ॲबनॉर्मॅलिटीज. क्वेश्चन काय होता, प्रायमरी पर्पज ऑफ प्री इम्प्लांटेशन ऑफ जेनेटिक टेस्टिंग बिफोर एम्ब्रियो इम्प्लांटेशन अँड विट्रो फर्टिलायझेशन. तर काय आपण करतो, जेनेटिक डिसीज आणि ॲबनॉर्मॅलिटीज ओळखण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन काय पाहिजे याच्यामध्ये, वेअर इज लोअर पोल ऑफ पॉईंट ऑफ लेबिया मायनोरा लोकेटेड इन फिमेल जेनाटल. फिमेल जेनाटलमध्ये लोअर पोल ऑफ लेबिया मायनोरा कुठे असतो असं क्वेश्चन विचारलेला आहे. तर कुठे असतो, ॲट वेस्टिब्युल ऑफ वजाना फॉर्मिंग द फ्रेन्युलम. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय, वेस्टिंग ऑफ वजाना फॉर्मिंग द फ्रेन्युलम. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आहेत मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण त्याच्यामधले हे 25 क्वेश्चन घेतलेले, तर उर्वरित जे क्वेश्चन आहेत ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यासाठी आपण याच्यामध्ये 2-3 व्हिडिओमध्ये आपण हा क्वेश्चन पेपर कंप्लीट करणार आहे मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.